आवाज मानदेशाचा। मान तालुक्यातील देवापूर येथे शुक्रवार 28 मार्च रोजी रेशन देण्याच्या कारणावरून ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारामध्ये रेशन दुकानासमोर 2 गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यामध्ये परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आलेत। एकूण 16 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत म्हसवड पोलीस स्टेशनमधून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवार दिनांक 28 मार्च रोजी दुपारी 1 वाजता रेशनिंग दुकान बेकायदेशीर चालवत असल्याची तक्रार दिल्याच्या कारणावरून आणि रेशन देण्याच्या कारणावरून ग्रामपंचायत कार्यालयासमोरील रेशन दुकानासमोर 2 गटात काठी, कोयता, लोखंडी रॉड, दगड आणि लाथाबुक्क्यांनी तुफान हाणामारी करून एकमेकांना गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे। दोन्ही गटाने एकमेकांविरुद्ध म्हसवड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे। एका गटातील संजय धोंडीराम बाबर वय वर्ष 38 राहणार देवापूर यांनी माजी सरपंच शहाजी बाबर, सयाजी बाबर, सागर बाबर, ज्ञानदेव बाबर, रावसाहेब बाबर, विजय बाबर, आनंदा बाबर, जनार्दन बाबर सर्व राहणार देवापूर यांच्यावर काठी, लोखंडी रॉड आणि दगडाने मारहाण करून गंभीर जखमी करून सोन्याची चेन काढून घेतल्याची तक्रार दाखल केली आहे। तर दुसऱ्या गटातील सागर आनंदराव बाबर वय 34 वर्ष राहणार देवापूर यांनी संजय बाबर, हेमंत बाबर, शामराव बाबर, जालिंदर बाबर, जितेंद्र बाबर, उत्तम बाबर, शंकर बाबर, राहुल बाबर सर्व राहणार देवापूर यांच्यावर शिवीगाळ करून कोयता, लोखंडी रॉडने मानेवर, हातावर, पायावर, छातीवर, पाठीवर मारहाण करून गंभीर जखमी करून गळ्यातील सोन्याची चेन आणि खिशातील 5000 काढून घेतल्याची तक्रार दाखल केली आहे। या घटनेची नोंद म्हसवड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार नीता पळे, महिला पोलीस MN हांगे, पोलीस हवालदार DP खाडे, पोलीस हवालदार लुबाळ करत आहेत। मानसोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।